नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणच्या आमसभेत नागरिकांनी प्रश्नांचा केला भडीमार। उरण पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमसभेत संबंधित खात्याचे अधिकारी हे नागरिकांच्या प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींना कशाप्रकारे केराची टोपली दाखवतात याचा पाढा नागरिकांनी वाचून आमसभेपुढे आपल्या प्रश्नांचा भडीमार केला। यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी उपस्थित नागरिकांना दिले। उरणमधील JNPA बंदर वसाहतीमधील सभागृहात शुक्रवार दिनांक 28 रोजी उरण पंचायत समितीच्या वतीने उरणचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचणे तसेच प्रास्ताविक केले। त्याप्रसंगी उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, महसूल विभागाचे अधिकारी, सिडको अधिकारी, पोलीस खात्याचे अधिकारी, वाहतूक खात्याचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, महावितरण विभागाचे अधिकारी तसेच इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर हे शासकीय योजनांमध्ये कशाप्रकारे दुजाभाव करून निधी उपलब्ध करून देत नाहीत तसेच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने योजनेच्या निधीत हेराफेरी करत असल्याचा आरोप केला। तसेच विविध प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला येथील शेतकऱ्यांचा विरोध राहणार असून या संदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी संबंधित खात्याच्या मंत्रिमंडळाच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली। उरणकरांना भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नावर मनसेचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करत इतर जनहिताच्या प्रश्नांना अधिकारी वर्ग कशाप्रकारे वाटाण्याच्या अक्षता दाखवतात हे आमसभेपुढे पटवून देण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट सत्यवान भगत यांना रोखण्याचे काम केले असता सदर आमसभेप्रसंगी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली। शिवसेनेचे तालुका संघटक BN डाकी, कामगार नेते भूषण पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, पंडित घरत, मनीषा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सीमा घरत, रुपेश पाटील, कृष्णा पाटील, माजी सरपंच मधुकर ठाकूर, जयवंत पाटील, मेघनाथ तांडेल, वैजनाथ ठाकूर, प्रफुल्ल खार पाटील, जयेश खार पाटील, धनाजी ठाकूर, संजय ठाकूर, बापू मोकल तसेच तालुक्यातील आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसील विभाग, सिडको, महावितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, मत्स्य विभाग, पुरवठा विभाग, शिक्षण विभाग आदींसह इतर संबंधित खात्यांच्या प्रश्नांचा भडीमार आमसभेपुढे केला। यावेळी आमदार महेश बालदी यांनीच नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन सदर नागरिकांना बसण्यास सांगितले। मात्र नेहमीप्रमाणे याही वर्षी आमसभा तब्बल 3 तास सुरू असतानाही संबंधित खात्याचे अधिकारी हे नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊ न शकल्याने नागरिकांनी नैराश्याची भावना व्यक्त करत आमसभेतून आपला काढता पाय घेतला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण। असे सांगणं हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी घेतलाय। कोणाला VRS द्यावा आणि कोणाला पैसे द्यावे हा हे व्यासपीठ आणि ही आमसभा नाही व्हिडिओ देऊ शकत, नाही तहसीलदार देऊ शकत, नाही इथलं व्यासपीठ। आम्ही म्हणजे आपल्याला विनंती करून सुद्धा 250 विद्यार्थी अजून शेवटचे 3 महिने बाकी राहिले वर्षाला, तरी सुद्धा आपण शिक्षक उपलब्ध करून देत नाही। 1-2 वेळा अशी परिस्थिती झाली की आपण भांडण सोडवायला ही आमसभा नाही। आणि आता एका शब्दाने शब्द वाढेल, जरा थांबा बोला सरपंच बोला।